नरेंद्र मोदींनी आवाहन केलेलं आहे त्याप्रमाणे गाड्या कमी वापरा आणि ताफा आहे तो ताफा थोडासा थांबवा आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल वाचवण्याचा प्रयत्न करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. सोनं खरेदी करू नका त्यांनी सांगितलं यासाठी की सोन्याचा पैसा जो आहे तो बिझनेसमध्ये टाका. नंतर फॉरेनच्या टूरमध्ये पैसा आता घालवण्यापेक्षा टूर आपल्या त्या देशामध्ये करा. जम्मू काश्मीरला जा, त्या ठिकाणी जम्मू काश्मीरला त्याचा फायदा होऊ शकेल. नंतर शिर्डीमध्ये या, तुम्हाला इथं प्रदर्शन घेता येऊ शकेल. म्हणून त्यांनी सांगितले फॉरेन टूर टाळा. तर आता एक देशाच्या हितासाठी त्याने हा निर्णय घेतलेला आहे. कार्यकर्त्यांमध्ये माझ्या ताफ्यामध्ये एकच गाडी आहे, म्हणजे मी ज्या ताफ्यातून आलेलो आहे आता कार्यकर्ते भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळं आता त्यांना इथं काय कामासाठी ते माझ्याकडे आलेले आहेत, काय प्रश्न घेऊन माझ्याकडे आलेले आहेत, मेळाव्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे आता मेळाव्यासाठी आलेले आहेत तर आता ते गाडीतून आल्याशिवाय तरी मेळावा होणार नाही आहे. त्यामुळं पण तरी काय चाललं तर काय सगळे येणार नाही आहे. त्यामुळं ट्रॅक्टरमधून यायचं म्हटलं तरी ते डिझेलला लागणारच आहे. त्यामुळं गाड्या कार्यकर्त्यांनी जास्त वापरू नये. आणि मग मला वाटतं की आता काही दिवस मेळावे बंद केले पाहिजे आणि गाड्या जास्त येऊन पेट्रोल डिझेलचा वापर जास्त होणारच आहे. त्यामुळं ठीक आहे, हा कार्यक्रमाचा अगोदर ठरला होता त्याप्रमाणे मी इथं आलेलो आहे. त्यामुळं मोठे कार्यक्रम न घेता सगळ्या पक्षांना माझं आव्हान आहे की सगळं काम थांबवता येणार नाहीये, पण छोटे कार्यक्रम घ्या जेणेकरून त्या ठिकाणी जास्त गाड्यांचा वापर होणार नाही. असा नक्की आम्ही प्रयत्न करू पुढच्या काळामध्ये. मोदींनी सांगितलं की वर्क फ्रॉम होम करा, ऑनलाईन क्लासेस घ्या. तर ज्या सभा आहे राजकीय लेवलच्या त्या पण ऑनलाईन होणार अपेक्षित आहे. नाही ठीक आहे, म्हणजे नाही ते शक्य आहे. म्हणजे एकतर मोदी साहेबांनी सांगितलंय की सगळ्या लोकांनी वर्क फ्रॉम होम असं सांगितलेलं आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी ऑनलाईन काम करणं शक्य आहे कॉम्प्युटरवर त्या ठिकाणी घरातून काम करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे वेळ वाचणार आहे, पेट्रोल डिझेल वाचणार आहे. त्यामुळं आता ज्या पॉलिटिकल सभा ज्या आहे त्या सभा सुद्धा काही ठिकाणी ऑनलाईन विचार करायला हरकत नाही आहे. कारण नेत्यांनी तिथून ऑनलाईन भाषण करू त्या ठिकाणी पण लोकांनी मला वाटतं मोठ्या सभा घेऊ नये. जरी नेता ऑनलाईन बोलला तरी गाड्यातून लोक तिथे येणार आहेत. कुठल्याही सभेला यायचं असेल तर ते काही चालत येणार नाही सगळे. त्यामुळं सभाच मोठ्या न घेता त्या छोट्या सभा घ्याव्या आणि ऑनलाईन म्हणा किंवा जरी नेते तिथे आले तरी हजारो गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी आणून मोठी सभा न दाखवता तो त्या हॉलमध्ये म्हणजे असं सभा झाल्या पाहिजेत हॉलमध्ये. अशा क्या नहीं लॉकडाउन नहीं है, ये लॉकडाउन नहीं है, लॉकअप है. मतलब लॉकअप है, हमको ऊपर जाना है इसीलिए. लेकिन लॉकडाउन नहीं है. तो लॉकडाउन तो मतलब वो कोविड के कार्यक्रम में हुआ था, लेकिन ये लॉकडाउन ऐसा नहीं है. लोगों को बताया गया है कि अभी कोई कोविड जैसी स्थिति नहीं है, लेकिन ये पेट्रोल डीजल बचत के लिए ये आवश्यक था, इसीलिए उन्होंने अनाउंसमेंट की है. लेकिन ये बिल्कुल लॉकडाउन नहीं है. देश को ऊंचाई तक पहुंचाने के लिए ये कुछ सुझाव उन्होंने दिए है. चला ठीक है. हाँ, मोदी जी कुछ भी करेंगे तो अपोजिशन वाले देते हैं गाली. मोदी जी कुछ भी अनाउंसमेंट करते हैं तो अपोजिशन वाले देते हैं गाली. लेकिन नरेंद्र मोदी है देश के वाली. मैं राहुल गांधी को बोलता हूँ इस विषय पर बजाओ तुम मेरे साथ ताली. राहुल गांधी को मैं बताता हूँ कि बजाओ तुम भी ताली, क्योंकि तुम कितने भी देते रहो गाली, लेकिन नरेंद्र मोदी जी हमारे वाली. चला.